हवामान विभागाने वर्तवलेल्या इशाऱ्यामुळे दांडिया आणि गरबा प्रेमींचा हिरमोड होण्याची शक्यता आहे। यंदा रेनकोट आणि छत्र्या घेऊन दांडिया आणि गरबा खेळावा लागणार का अशी भीती आता त्यांना सतावते, कारण 2 दिवसांनी सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवादरम्यान पावसाच्या सरी बरसतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। घटस्थापनेला मुंबईमध्ये हलक्या सरी असतील अशी शक्यता आहे। त्यानंतरच्या दिवसांमध्ये मात्र मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात होऊ शकते। पावसाचा जोर राज्यामध्ये 25 सप्टेंबर पासून अधिक वाढू शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। तर यंदा आपल्याला रेनकोट आणि छत्रा घेऊनच गरबा आणि दांडिया खेळावा लागणार की काय अशी शक्यता वर्तवली जाते, कारण घटस्थापनेच्या दिवशीच पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे 25 सप्टेंबर पासून पावसाचा जोर वाढणार आहे असा सुद्धा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर गरबा प्रेमींचा मात्र आता हिरमोड झालेला आहे। तर घटस्थापनेला मुंबईमध्ये हलक्या सरी बरसतील असा अंदाज आहे। त्याचबरोबर नंतरच्या काळामध्ये मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात होऊ शकते। पावसाचा जोर राज्यामध्ये 25 सप्टेंबर पासून अधिक वाढू शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य। विशाल, गरबा प्रेमींना थोडीशी धाकधूक आहे, कारण मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर वाढेल 25 सप्टेंबर पासून अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। काय अधिकची माहिती आहे? विशाल, हवामान विभागाने अंदाज वर्तवलेला आहे पावसाचा, काय अधिकचे अपडेट्स आहेत? बरोबर आहे। सध्या आपण बघतो आहोत की पावसाचा जोर जो आहे तो काही केल्या कमी होताना दिसत नाहीये। त्यातच आता एक नवीन अंदाज वर्तवलेला आहे। नवरात्रामध्ये जे पाऊस जो आहे त्याचा जोर अजून वाढणार आहे। खास करून 25 सप्टेंबर पासून जे आहे ते अजून पावसाचा जोर वाढू शकतो। त्याच्यामुळे महाराष्ट्रात मुंबई असेल, कोकण असेल, मध्य महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, या ठिकाणी सर्वत्र जो आहे तो पावसाचा जो अंदाज आहे, अधिक पावसाचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाने वर्तवण्यात आला आहे। त्यामुळे एकंदरीतच आता नवरात्र जे आहे ते पूर्णपणे पावसातच गरबा दांडिया या खेळादरम्यान पाऊस पडून तो दांडिया खेळावा लागेल अशी एक शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आली आहे। आणि म्हणूनच नवरात्र दरम्यान सुद्धा आता रेनकोट आणि पाऊस यांच्यासह जे आहे ते दांडिया खेळावा लागणार की काय अशी एक शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते। अगदी धन्यवाद विशाल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।